अलकनंदा मॅडमचा फोन आहे. स्पीकरवर टाका. टाकतोय. मॅडम अहो हे काय चालू आहे हा? तुम्ही काय म्हणला की त्यो हार दौलतनी चोरलाय हा? अहो पर अजून पातर तो माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही हा. हे बघा माझा की नाही संयम पार सुटायला लागलेला आहे. मी त्या शुभू सावनीचा व्हिडिओ आता व्हायरलच करून टाकतो म्हणजे झालं हा. एक नंबर बोललासा. व्हिडिओ व्हायरल करच त्यांच्या अगरूचे का नाही फार धिंडवणे काढून टाका म्हणजे मज्जा येईल. हो मॅडम अहो, बोला की तुम्ही गप काय हा? तिकडे काय प्रॉब्लेम झालाय का हा? घाडगे पाटील, दौलत हारासकट रंगे हात पकडला गेलाय. काय हो हे कसं काय शक्य झालं हा? आणि हे घडलं कसं काय? अगं कसं काय घडू शकतं म्हणजे काय मीच घडवलंय हे? अहो मॅडम काय बोलायलाय तुम्ही या? आपला एवढा मास्टर प्लॅन तुम्ही स्वतःच्या हाताने फिसकून टाकला वय. घाडगे पाटील वेळच तशी आली होती. पण असं का केलं मॅडम तुम्ही? तो डरपोक दौलत हार न चोरताच परत गेला. तिजोरीपर्यंत गेला पण त्यांनी हारच चोरला नाही. मग मी काय करणार? मला हार चोरावा लागला. दौलतच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाही की ह्यानी हार चोरला असेल. मला जाऊन चेक करायला पाहिजे. दौलत, तिजोरीला चावी ठेवून तू खूप मोठी चूक केलीयस. ऐन वेळेला माघार घेतलीयस. पण हार तर चोरी होणारच आणि त्याचा आरोपही तुझ्यावरच येणार. काय बडबडती शोभी? सासरे बुवांनी मंत्रीच्या घरातला हार चोरला. सगळे लोक हेच बोलालेत. म्हातारं कातरणात निघालं बरं. त्या मंत्र्याच्या घरातच चोरी केली. दाजी काय बोलताय तुम्ही? अण्णा असं कधीच करणार नाही. अय करणार नाहीत नाही करून मोकळं झाले म्हातारं. आणि तुझा अजून विश्वास आहे वय? शोभत चला पण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जाऊया. हा मी आलो. ए करीना कपूर थांबित. तुम्ही जाऊन काय होणार आहे? तुम्ही आले म्हणून पोलीस वाले त्यांची आरती करून सोडणार आहेत वय? ए शोभी चोराला असा तसा सोडत नाही बेद म्हणते. दाजी अण्णांना चोर म्हणणं बंद करा. त्यांना कोणीतरी फसवलं असणार आहे. कोण फसवणार आहे? तुझ्या बापानं चोरी केली म्हणून पोलीस घेऊन गेलेत. आता एक शब्द पण बोलायचा नाही. नाही तुमचा बाप चोरी करतो पण आम्ही बोलायचं नाही. हा भास काय बोलायलाय? काय खोटं बोलतोय? खोटं बोलतोय वय? तुझा भाऊ जेलमध्ये जाऊन आला. बाप मांडी घालून बसलाय. पुढचा नंबर हीच आहे. मला ना तुमच्याशी वादच नाही घालायचा. नाही ना वाद घालूच नको. जरा शांत व्हाल का तुम्ही? इथं काय चाललंय घरात आणि तुमचं काय चाललंय? तिला बोलून काय होणार आहे? ए अहो मॅडम म्हणजे यो खेळ उलटा फिरवलात तर हा? आता हार तुमच्याकडे असेल तर नाही का? नाही नाही म्हणजे नाही. मॅडम तुम्ही काय बोलायला? असं नीट बोला की समजा डोक्यावरून जायला लागले. त्या हाराचं काय केलं तुम्ही? मी असा काही डाव खेळले ना स्वीटी की जन्मात तो शुभ्या आणि ती श्रावणी एक होऊ शकणार नाहीत. मी तो हार चोरला आणि एका पोलिसाकरवी त्या दौलतच्या पिशवीत टाकला आणि त्याला रंगे हात पकडून दिला. ए काय झाला? साहेबांनी यांना बंगल्याच्या आत घेऊन त्याला सांगितलंय. हा चला चला चला. वा मॅडम वा मानलं तुम्हाला. तुम्ही तर एकदम मास्टर माइंड निघालात की हा? अहो मॅडम तुम्ही का नाही एका दगडात 3 पक्षी मारलेत बघा. पहिलं म्हणजे शुभूच्या बापाला जेलमध्ये पाठवलं. दुसरं म्हणजे शुभूची इज्जत
त्याची नोकरी मातीत मिसळली आणि तिसरं म्हणजे शुभू श्रावणी कधीच एकत्र येणार नाहीत. वा 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 वा, एक नंबर. स्वीटी, तुला कळलं असेलच मी काय करू शकते ते. होय मॅडम होय. आता बघू शुभू त्याच्या बापाला कसं जेलमधून बाहेर काढतो ते. आता त्यांची अशी बदनामी होणार आहे का नाही की कोणी त्यांच्याकडे ढुंकून बी बघणार नाही. शांत हो. सगळं नीट होईल, पण काहीतरी मार्ग काढू ह्याच्यावर. हा, हे सगळं काय झालं ग? मी किती खुश होते, मी किती स्वप्न बघितली होती. बाबांनी काय केलंय? मला नाही करायचंय रुद्रशी लग्न, मला नाही आवडत ते. मी फक्त आणि फक्त माझ्या शुभूचीच होणार. हो शांत हो. हे बघ सगळं नीट होणार. मला ना एक गोष्ट कळत नाही, मामाने तुझा हात त्या रुद्राच्या हातात द्यायचं ठरवलंच कसं? आणि हे सगळं कधी घडलं? आपल्याला कोणालाच विश्वासात घेतलं नाही, कोणाला सांगितलं नाही. एवढा मोठा गैरसमज होऊच कसा शकतो? अगं मोक्षा, बाबा जेव्हा माझ्या लग्नाबद्दल बोलले ना, ते ज्या प्रकारे बोलत होते मला वाटलं ते शुभू बद्दलच बोलतायत. मला माहिती आहे तुझ्या मनात कोण आहे ते. श्रावणी, मला हे माहिती आहे की तू त्याच्याजवळ तुझं प्रेम व्यक्त केलंयस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भैयासाहेबांनी जर तुझं लग्न तर रुद्र बरोबर ठरवलं तर मग हे घरात कोणालाच कसं कळलं नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण आता माझं सगळं लक्षात येत आहे. काकू अगं बघ ना, तो रुद्र ना सारखं मला भेटायला यायचा. येताना महागडी गिफ्ट काय आणायचं. चेन दिली होती त्याने मला त्या दिवशी, ते कानातले. अगं मला वाटलं होतं बाबांचं स्टुडंट आहे, फॅमिली फ्रेंड आहे म्हणून कौतुकाने देत असेल. पण त्या सगळ्या मागे त्यांचा हा हेतू होता. या सगळ्यामुळे शुभूला किती त्रास झाला असणार. त्याचं मन खूप दुखावलं गेलं असणार आहे. आणि हा ना साधा सुद्धा गैरसमज नाहीये. हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलं असणार आहे. हो, मलाही तसंच वाटतंय. काकू, काकू हे बघ, काहीही झालं ना तरी माझा तुझ्यावर माझ्या आई इतकाच विश्वास आहे. मला खरं खरं सांग, तू खरंच शुभूच्या बाबांना हार चोरताना बघितलं होतंस का? हो 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 श्रावणी, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले त्यांना त्या खोलीत जाताना आणि त्या खोलीतून बाहेर येताना. काकू, तू माझा प्रश्न नीट ऐकला नाहीस. ती खोलीच्या आत गेली आणि बाहेर आली तेव्हा तू बघितलंस, हे सगळं ठीक आहे. पण मला सांग, तू त्यांना तुझ्या डोळ्यांनी देवीचा हार चोरी करताना बघितलंस का? काकू बोल ना. हो, मी पाहिलं होतं त्यांना. त्यांचीच चोरी केली आहे श्रावणी. काकू, तू हो म्हणत असलीस ना तरी सुद्धा मला तुझ्या नजरेत दिसतंय की हे खरं नाही. तू खरं काय ते मला सांगत नाहीस. तू नक्कीच लपवतेस.